नमस्कार. देशोन्नतीचा विशेष कार्यक्रम बेनकाब खाकी की कहाणी खाकी की जुबानीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत कविता इसारकर मॅडम. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि त्यांच्या लाईफमध्ये आलेले आत्तापर्यंतचे अनुभव. मॅडम, देशोन्नतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, लहानपणीपासून ते आत्तापर्यंतचा आपला प्रवास एकंदरीत कसा होता? हा प्रवास खूपच छान, म्हणजे आता छान हा शब्द खूपच ब्लँकेट टर्मसारखा आहे, पण प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळे फेजेस असतात आणि खूप रोमांचकारी राहिलेलं आहे. मी माझ्या इतक्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतक्या ठिकाणी आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, इतक्या लोकांना मी जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत. तेव्हा माझ्या लाईफमध्ये मला असं वाटतं की खूप व्हरायटी आहे. म्हणजे वडील माझे प्राध्यापक आणि आई शिक्षिका असल्यामुळे घरचे संस्कार पूर्ण शिक्षकी आहे, पुस्तकी असं म्हणता येईल आहे. आणि त्यामुळे थोडं सामाजिकतेकडे झुकलेलं असं आयुष्य राहिलेलं आहे. पण ॲकॅडमिक्सकडे जास्त भर घरच्यांचा असायचा. त्यामुळे म्हणजे ज्याला म्हणतात फिजिकल ॲक्टिव्हिटीज किंवा खेळणं वगैरे असं कधी राहिलेलं नाही. पण घरच्या वातावरणामुळे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि वक्तृत्व आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढेच राहिलेलो. आणि मग शाळा कॉलेजेसमध्ये पुढेच असायला पाहिजे हा एक थोडासा घरचा जो हे इम्पॅक्ट असतो तो सगळा राहिलेला आहे. आणि मग तरी पण असं जाणवतं की शिक्षकांना किंवा साधारण मध्यमवर्गीय लोकांना ज्या अपेक्षित असतात त्या प्रोफेशनमध्ये आपल्याला जायचं नाही, तर मग ती थोडी ओढाताण होते. आणि मग कुठेतरी मग आपण आपल्या हिशेबाने आपल्या एक वयानंतर आपण आपल्या रस्त्याला लागतो. तर अशा वेगवेगळ्या वळणांवरून झालेला असा तो माझा प्रवास आहे. म्हणजे संस्कारांनी शिक्षकी किंवा रक्तांनी शिक्षकी आणि थोडासा जो झुकाव आहे तो सामाजिकतेकडे, तो पण त्या संस्काराचाच भाग म्हणून करत असलेलं काम हे दिसायला पोलिसी असलं तरी तो मूळचा जो स्वभाव, असे वेगवेगळे पैलू त्या आयुष्यामध्ये आहेत. मॅडम, पण असं लहानपणीपासून कधी विचार केला होता का की मला पोलीस खात्यातच भरती व्हायचं आहे? जसं तुम्ही सांगितलं वडील प्राध्यापक आई शिक्षिका, तर जसं पाहिलं तर एक ॲकॅडमिक्सकडे जास्ती भर घरामध्ये तेच, तर मग पोलीस खात्यात कसं? अगदी बरोबर. मी जसं सांगितलं की खूप सारे पडाव आहेत आणि खूप सारे वळणं आहेत माझ्या आयुष्यामध्ये किमान. तर जसं तुम्हाला माहिती की एक आमच्या वेळेला तरी असं असायचं की 2च प्रोफेशन असायचे हुशार लोकांकरता, किंवा त्यांनी हुशार असणं अपेक्षित असायचं की डॉक्टर किंवा इंजिनियर. त्यातल्या त्यात मुलींनी डॉक्टर बनावं. आणि प्राध्यापक शिक्षकांच्या घरामध्ये हा ट्रेंड जरा जास्त असतो. तर तोच ट्रेंड आमच्या घरात पण होता. पण मोठ्या बहिणीच्या व्यतिरिक्त कोणाला डॉक्टर बनायचं होतं का ना माहिती नाही. पण आईवडिलांचं जरासं आपल्याला असतं ना, आपल्या आईवडिलांच्या इच्छा अपेक्षांना पण आपण पूर्ण करावं. पण मग पॅरामेडिकल घेतल्यानंतर लक्षात आलं की हे आपण नाही करू शकत. त्याच्यानंतरही मी मेडिसिनला ॲडमिशन घेतली आणि मग 1 महिन्याने मी म्हटलं की नाही, मी हे नाही करू शकत. मग गणित विषय सुटल्यामुळे मग इंजिनिअरिंगचा पण इश्यू असतो, तो पण नाही करू शकत. मग प्लेन BSc केल्यानंतर मग मॅनेजमेंटमध्ये जायचं. मग त्याकरता पण जरासं स्ट्रगल करावं लागलं. मॅनेजमेंट करताना मॅनेजमेंट करतो आहे, पण तरी ॲडमिनिस्ट्रेशन हा पार्ट असायला पाहिजे, कारण तुमच्याकडे स्वतःचं आपलं एक पद असल्याशिवाय तुम्ही कोणाकरता काही करू शकत नाही. तर मग प्रशासनाचं पण एक हे होतं. पण प्रशासनात जायला मग मधल्या काळामध्ये बरेच परीक्षांच्या संदर्भामध्ये घोळ वगैरे झाले, त्यामुळे ते पुढे मागे होत होतं. पण आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हे पण घरचे संस्कार असल्यामुळे. आणि जसं मी सांगितलं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असल्यामुळे, तर मग आकाशवाणी, दूरदर्शन, मग पत्रकारिता, मॅनेजमेंट, असे वेगवेगळे क्षेत्र हे आहे. त्यामध्ये जे मी अभ्यास करत असताना मी युनिसेफची रिसोर्स पर्सन होती. तर त्यावेळी मग मी जेव्हा ते युनिसेफच्या रिसोर्स पर्सनमध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे की महिला आणि मुलांच्या संदर्भातल्या इश्यूजवर ते काम करतात. तर त्याच्यामध्ये ट्रेनिंग दी ट्रेनर्समध्ये किंवा सेन्सिटायझेशन असायचं. त्याच्यामध्ये पोलीस आणि ज्युडिशियरी आणि मेडिसिनच्या लोकांना. मग त्यातल्या त्यात इझी टार्गेट असतं सगळ्यांकरताच पोलीस. तर पोलिसांना पहिले सेन्सिटाईज करायचं, किंवा ते कमी सेन्सिटाईज असतात असा एक विचार असतो. तर ते सेन्सिटाईज करताना लक्षात आलं की हे खरं आहे की ते सेन्सिटाईज नाही आहे, पण त्याच्यामागे खूप सारे वेगवेगळे त्याच्यामागचे कारणं आहेत. आणि मग मी एक व्यक्ती किंवा समाजातली जनरल व्यक्ती म्हणून माझी पोलिसाकडे बघण्याची जी प्रतिमा किंवा विचार आहेत, त्यापेक्षा त्याला सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टी खूप जास्त होत्या. आणि मग तेव्हा लक्षात आलं की जर आपल्याला खरंच असं वाटत असेल की आपण खूप काही करतो किंवा करायला पाहिजे, तर मग त्या परिस्थितीमध्ये आपण करून दाखवावं. आणि म्हणून मग बरेच असा लोकांचा ट्रेंड असतो की नाही, पैसे दिल्याशिवाय सरकारी नोकरीत मिळत नाही, किंवा मग ते सगळे चॅलेंजेस पण एक्सेप्ट करायचे. आणि जे आपल्याला आपण इतरांकडून अपेक्षा करतो ते स्वतःला करून दाखवणं जास्त महत्त्वाचं. म्हणून मग पोलीस खात्यामध्ये प्रवेश केला. जेव्हा पोलीस खात्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रवेश केला, तर तेव्हा मग घरच्यांची काय भावना होती, आईला, वडिलांना?
त्यांच्याकरता हे छानच होतं. पोलीस खातं हे आमच्या दूरपर्यंत कुठंच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी अपेक्षा केलेली नाही आणि मी पण अपेक्षा केली नाही. पण पोलीस खातं हे शिक्षकाच्या खात्यापेक्षा अगदीच विपरीत आहे आणि त्या स्वभावाच्या व्यक्तीला पोलीस खात्यामध्ये सस्टेन करणं, सर्वाईव्ह करणं आणि काम करणं हे जरा अवघड. तर ते मला पण तसंच अवघड गेलेलं. आणि आईवडिलांचा मुद्दा नाही, कारण त्या क्षेत्राशी त्यांचा फारसा संबंध नाही, तर त्यांना फार शेअर करूनही उपयोग नाही. नशिबाने माझे यजमान पण पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आणि त्यांचे वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे माझ्यासमोर हे असायचं की जो ज्या क्षेत्रातले आईवडील असतात तो तिथे कम्फर्टेबल असतो. म्हणजे मी पण, मला प्रोफेसर बनण्याची संधी आली होती पण मी ती केलेली नव्हती, तर मी तिकडे कम्फर्टेबल असते. पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी कम्फर्टेबल म्हणून नाही करता येऊ शकत किंवा करायला नको, ही स्वतःची जिद्द असल्यामुळे. तर मग आजूबाजूच्यांकडून सर्वाईव्ह करायचं हे शिकलेली आणि स्वतःच्या प्रिन्सिपल्सवरून काम कसं करायचं हे तर पहिलेच ठरलेलं होतं. नाही, पण असं घरच्यांना असं कधी वाटलं नाही मग, म्हणजे कसं विरोध नाही झाला मग या गोष्टीचा की आपण या क्षेत्रामध्ये आणि मग डायरेक्ट एकदम ऑपोजिट पोलीस क्षेत्र? नाही, अधिकारी होणंच अपेक्षित होतं. आणि मी जसं सांगितलं की त्या मधल्या काळामध्ये बरेच स्कॅन्डल्स वगैरे झाले, त्याच्यामुळे ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत्या, म्हणजे या व्यतिरिक्त मी पोलीस खात्यामध्ये असताना पब्लिसिटी ऑफिसर पण झालेली. पण तिकडल्या लोकांनी पण सांगितलं की हे पोलीस खातं हे बेटर आहे, त्यामुळे परत पण आलेली. बरं मॅडम, आता इतक्या वर्षापासून आपण कार्यरत आहात, तर असा कोणता केस तुम्हाला वाटतो की जो खरंच चॅलेंजिंग होता किंवा तो केस सॉल्व्ह करण्यामध्ये खरी मजा आली होती, म्हणजे खरंच टफ होता, त्याचे पुरावे नव्हते भेटत किंवा असं थोडासा चॅलेंजिंग असा आगळा वेगळा असा केस? नाही, असे खूप साऱ्या केसेस असतात आणि त्याचे पण मी जसं सांगितलं की वेगवेगळे पैलू असतात. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टवर म्हटलं तर एखादी पोलिसाविरुद्धच तक्रार आलेली असते. पोलिसाविरुद्ध तक्रार येणं हे काही गैर नाही, पोलीस पण माणूसच असतो. पण पोलिसाविरुद्ध तक्रार केल्यानंतर जनतेच्या ज्या भावना असतात त्यामुळे पोलिसाबद्दलचा जो अविश्वासाचा भाग आहे तो अधिक वाढतो, जे समाजाच्या दृष्टीने योग्य नसतं. तर मग ते कसं डील करायचं, तो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट असतो. एक वेळा माझ्याकडे 2 वेश्या होत्या, त्या तक्रार द्यायला आलेल्या होत्या. तर पोलीस स्टेशनच्या लोकांनी अक्षरशः त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला आणि मी जेव्हा ते दाखल केलं आणि तो एक प्रथितयश समाजातील उच्चभ्रू समाजातील तो मुलगा होता. पण तो पण म्हणजे जेव्हा त्या केसशी डील केलं तेव्हा त्याला आमच्याच पोलिसांनी सांगितलं की नाही मॅडमनी काहीतरी हे केलं असेल, असं कोण वेश्यांची वगैरे केस दाखल करतं का. पण मग त्याच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की तो पण एक परिस्थितीचा भक्ष होता. म्हणजे त्याच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि मग त्याच्या आजीने आईला ॲक्सेप्ट नाही केलं, त्यामुळे आईला मग नंतर कॅन्सर झाला आणि मग वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी एक्सेप्ट नाही केलं. तर अशी खूप सारी इमोशनल गोष्टी होत्या, त्यामुळे तो चुकीच्या संगतीत गेल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. तर अशा वेगवेगळ्या केसेस, किंवा आता मध्ये बघितलं तर एक 16 वर्षाच्या मुलीला आम्ही म्हणजे रेस्क्यू केलेलं होतं. त्यामध्ये जी आरोपी होती ती पण अशाच प्रकारे त्या व्यवसायामध्ये गेलेली होती. तर असे ते वेगवेगळे म्हणजे नाही. तर हा जो केस तुम्ही सांगितला की 2 वेश्या आले होते, त्यांनी तक्रार दिली, तर या केसमध्ये नेमका आरोपी कोण होतं? त्या दोघींपैकी होतं की तो मुलगा ज्याच्या? नाही, त्यांच्यावर रेपचा प्रयत्न झालेला होता. तर आपल्या समाजामध्ये मोठे अधिकारी आणि वकिलांना पण हे माहिती नसतं की वेश्या व्यवसाय जर कोणी स्वतः करत असेल, म्हणजे आता ती गोष्ट माहिती आहे पण त्यावेळची गोष्ट सांगते की बऱ्याच वेळा काही लोकांना नसतं माहिती की कोणी वेश्या व्यवसाय स्वतः करत असेल तर तो अपराध नाही आहे. आणि वेश्येवर पण बलात्कार करणं हा अपराधच आहे. पण अशा प्रकारच्या गोष्टी सहसा समाज पण एक्सेप्ट करत नाही आणि पोलीस पण एक्सेप्ट करत नाही की वेश्येवर कोणी बलात्कार करतं किंवा ते दाखल करायचं, अशी एक समाजाची प्रेरणा नसते, त्यांना ते एक्सेप्टेबल नसतं. तर ते मी केलेलं आणि ते व्यवस्थित लावून पण धरलेलं होतं. ही घटना नागपूरची बाहेर? नाही, ही अमरावतीमध्ये होती. म्हणजे तेव्हाचे ते अगदी एस्टॅब्लिश चांगले क्रिमिनल लॉयर्स ते सुद्धा छेडले की दाखल केलं आणि त्याच्यानंतर मग मी PCR पण घेतला त्यांना तोड उभं राहून. त्याच्यामुळे असे खूप सारे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स झालेले होते. अजून कोणता किस्सा तुम्हाला शेअर करणार आहे वाटतो? आता मी जसं सांगितलं की काही दिवसापूर्वी आम्ही एका 16 वर्षाच्या मुलीला रेस्क्यू केलेलं होतं. कदाचित त्याच्याबद्दल माहिती असेलही लोकांना. तर ती मुलगी त्या वेश्या व्यवसायामध्ये ह्याकरता गेली की तिला फक्त नूडल्स खायला आवडतात आणि त्याच्याकरता तिला 50 रुपये पुढचा व्यक्ती देत होता. आणि जी देत होती ती सुद्धा चुकून, म्हणजे ती अल्पवयीन असताना तिच्या एका मैत्रिणीने तिला चोरीच्या गुन्ह्यात फसवलं आणि अशा प्रकारे ती गुन्हेगारीच्या व्यवसायात आली. ते चुकून झालेलं होतं. पण मग वडील नव्हते आणि आईने तिला बेदखल केलं. मग ती स्वतःला सर्वाईव्ह करण्याकरता कोणातरी दुसऱ्या गुन्हेगाराच्या सोबत राहून मग नंतर तिचं मूलबाळ झालं आणि मग त्या ह्याच्यातून मग
कमवण्याचं दुसरं साधन नाही म्हणून ती हिचा वापर करत होती. तर म्हणजे या परिस्थितीमध्ये तर ती आरोपी म्हणून माझ्या मते पीडितच आहे, पण ती व्यवसाय करून घेत असल्यामुळे त्यावेळेला ती आरोपी झाली. म्हणजे फक्त 50 रुपयासाठी? हा, म्हणजे आरोपी 500 रुपये घेत होती, पण पीडितेला 50 रुपये दिला जात. नूडल्सचा शौक होता म्हणून. आणि पीडितेचे वडील दारू पिणारे, आईला 2 मुलींचा सांभाळ करायचा, त्यातली तिची जी लहान बहीण होती ती अपंग होती, ती चालू फिरू पण शकत नव्हती. म्हणजे ती काहीच करू शकत नव्हती. तिच्या ज्या रोजच्या ज्या गरजा आहेत किंवा रोजच्या ज्या तिच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण तिला बेडवर करावं लागतात. तर आई सकाळी तिचं करून जाणार आणि मग संध्याकाळपर्यंत ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तिला राहावं लागणार. आणि या मुलीची अशी इच्छा होती की किमान माझ्या, आणि त्यानंतरही त्या मुलीला दुसरीकडे कुठं राहायचं नव्हतं, मी माझ्या आई आणि बहिणीसोबतच राहील, हा तिचा हे होता. हिला रेस्क्यू केलं म्हणजे मग नेमकं रेस्क्यू केलं म्हणजे काय केलं? आपण मुलींना रेस्क्यू करतो आणि मग आपण त्यांना एक चांगल्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ती जी परिस्थिती होती ज्यामुळे त्यांच्यावर हे करायची परिस्थिती आलेली, त्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मग आपण त्यांना शिक्षण असो, आपण म्हणजे सरकारी योजनांच्या अंतर्गत आणि उपलब्ध संस्थांच्या मार्फतीने त्यांना शिक्षण दिलं जातं किंवा त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जातं किंवा त्यांना व्यवसाय करण्याकरता प्रवृत्त केलं जातं. पण कधी कधी असंही होतं ना की समजून घ्या तुम्ही चांगल्या भावनेनी त्यांना त्या परिस्थितीतून काढून चांगलं, पण त्यांची स्वतःचीच इच्छा नसते. अगदी बरोबर आहे. असं खूप वेळा होतं. किंबहुना आता सामाजिकता आपली बदललेली आहे. आपण जरी आपण एक मध्यमवर्गीय काही गोष्टींकडे चुकीचं म्हणून बघत असला तरी समाजाने आता त्याला बऱ्यापैकी एक्सेप्ट केलं आहे. फक्त मुद्दा असा आहे की ते मान्य केला जात नाही वर करणे. बाकी आतमध्ये तीच परिस्थिती घरोघरी किंवा बऱ्यापैकी रॅम्पंटली आपल्याला दिसते. तर हे अशा पण गोष्टी होतात. बरोबर मॅडम. एक सामाजिक सुरक्षा विभागामध्ये पण काम करत असताना नेमकं कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी असते? जसं CIDचा एक वेगळा भाग झाला, मग SITची CBIची वेगळी, तर मग सामाजिक सुरक्षा विभागाचं नेमकं काय असतं? सामाजिक सुरक्षा विभागामध्ये मुद्दा हा असतो की समाजाशी संबंधित ज्या सामाजिक चुकीच्या गोष्टी होतात त्याला आळा घातला पाहिजे. आता सगळेच अवैध धंदे हे समाजाशी संबंधितच असतात, पण मुळात गुन्हे शाखेमध्ये इतक्या साऱ्या शाखा असतात की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्याच्याशी डील करत असतो आणि प्रत्येकजण इतरांशी पण डील करत असतो. पण अनैतिक व्यापाराशी संबंधित ज्या बाबी आहेत, म्हणजे महिलांचा व्यापार केला जातो कुठल्याही कारणाने किंवा स्पेसिफिकली समजा असं म्हटलं तर आपण त्यांचा देह व्यवसायाशी संबंध, तर हा जो भाग आहे हा मुख्यत्वे सामाजिक सुरक्षा विभागच बघतो. तर पोलीस स्टेशनमध्ये वगैरे होतं, पण त्याच्याकरता लागणारा वेळ, लागणारी मशिनरी ही सगळी बाकीच्या ठिकाणी उपलब्ध नसते. म्हणून सामाजिक सुरक्षा विभागाने मुख्यत्वे ते काम करणं किंवा त्याकडे लक्ष देणं अपेक्षित असतं. हे गंगा जमुनाचं जे मध्ये मोठा वाद पेटला होता, आपले जुने CP अमितेश कुमार सर होते, त्यांनी गंगा जमुनामधला व्यवसाय जो तो पूर्णपणे बंद करायचा निर्णय घेतलेला होता. बंदही होतं ते. तर याच्याकडे आपण कशा प्रकारे बघता? कारण की तिकडचे जे महिला आहेत ते पण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते काम करतात. मग आता याच्याकडे आपण कशा प्रकारे बघता की जेव्हा त्यांचा पूर्ण व्यवसायच बंद झाला आहे, मग आता ते खाणार काय, पिणार काय, आणि मग म्हणजे याच्यावरती एकंदरीत आपलं काय मत आहे? नाही, कायद्याच्या दृष्टीने कायदा आपल्याकडला खूप व्यवस्थित आहे. सगळेच कायदे म्हटलं तर हा जो अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आहे त्यामध्ये पण स्पेसिफिकली नोंद केलेला आहे की कोणीही स्वतःच्या उदरनिर्वाहाकरता व्यवसाय करत असेल तर तो अपराध नाही आहे. पण जर तुम्ही दुसऱ्याला त्याकरता उद्युक्त करत असाल किंवा त्याला प्रलोभन देत असाल किंवा त्या व्यवसाय करता त्याला जागा उपलब्ध करून देत असाल तर हा गुन्हा आहे. आता समजा गंगा जमुनामध्ये पण कोणी स्वतः करता करत असेल तर काही हरकत नाही. पण हे मग डिस्टिंग्विश कसं करणार? हा मी सांगते ना. आता एक 50 वर्षाचं किंवा एक 40-45 वर्षानंतरची समजा महिला आहे तर तिच्याकडे सहसा ग्राहक येणार नाही. मग तिने स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा? तर याकरता आपल्याकडे सामाजिक संस्था आहे आणि वेगवेगळ्या योजना पण आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की ते त्या व्यक्तीला पटत नसेल किंवा तिला त्या गोष्टींची सवय झालेली, तर अशा वेळी ती कोणाकडून तरी त्याचा व्यवसाय करून घेते. तर हा अपराध आहे. आणि यामध्ये पण मुख्यत्वे असं असतं की बरेच वेळा लोकांना ज्या सगळ्या गोष्टी जगामध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती नसते. गरीब असतो, एक अशिक्षित वर्ग असतो, एक कुठेतरी झोपडपट्टीतला, एक कुठेतरी बकाल वस्तीतला किंवा एकदम जिथे डेव्हलपमेंट नाही झाली अशा एरियातला व्यक्ती, त्याला त्याबद्दल सगळ्याबद्दल माहिती नसतं. तर आपण जेव्हा रेड करतो, धाड कारवाई करतो, त्यानंतर त्यांना त्याबद्दलची माहिती दिल्या जाते त्या संस्थांकडून जिथे त्यांना ठेवल्या जातं. मग त्यानंतर तो त्यांचा मुद्दा आहे. आणि जसं हे सांगितलं की गंगा जमुनामध्ये ह्या ज्या 45-40 वर्षाच्या वरच्या महिला आहेत या इतरांकडून काम करून घेतात.
पण कदाचित त्या ज्यांच्याकडून काम करून घेतात त्यांच्याकरता उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा माहीत नसल्यामुळे त्या त्यांच्यासोबत त्या काम करतात. इथे थोडंसं प्रोटेक्शनचा पण पार्ट असतो की एक जी वयस्कर महिला आहे ती त्या धंद्याबद्दल तिला माहिती असतं, तर ती त्यातले खाचखळगे त्या लहान जी नव्याने आलेली आहे तिला ती सांगत असते. तर तो एक थोडा सपोर्टिव्ह पार्ट त्यांच्या पार्टवर तो असतो. म्हणजे ज्यांना व्यवसायात आणल्या गेल्या असं आपण म्हणतोय, तर कुठेतरी तो एक मुद्दा असतो की मोठी बहीण ज्या प्रकारे आपल्याला काही गोष्टी सांगेल त्या व्यवसायातला, अशा प्रकारचा त्यांचा स्वतःचा विचार असतो. पण जसं मी सांगितलं की त्यांना प्रत्यक्षात आयुष्य काय आहे, कसं असावं ह्याबद्दल माहितीच नसल्यामुळे त्या व्यवसायात गेलेल्या असे पण खूप साऱ्या जणी असतात. आणि आता असं होतं आहे की ते आधार कार्ड आणतात आणि आधार कार्ड खूप वेळा ते बोगस असतं. पण आधार कार्डची जेन्युनिटी प्रूव्ह करणं हे जरा अवघड काम आहे. आणि प्रत्येकजण आधार कार्ड हाच आपला वयाचा दाखला म्हणून देतो. त्यामुळे बरेच वेळा अल्पवयीन मुली आणल्या जातात, पण ते प्रूव्ह करणं जरासं अवघड असतं. हे म्हणजे हे आणल्या जातात तर हे नेमकं यांना सापडतात कुठून? म्हणजे आता हे अल्पवयीन मुलगी जसं समजून घ्या, भरपूरदा असं ऐकण्यात आलं होतं की हे सगळे बंगालवरनं किंवा नेपाळ सिक्कीम बॉर्डरवरनं आणलेले असतात. मग तिकडे मिसिंगची हे नोंद नसते का मिसिंगची वगैरे काही? एक समजा कुटुंब आहे, त्याच्यामध्ये 3-4 मुली आहेत. वडील हार्डली दिवसाचे 100 रुपये कमवतात, आई काही कमवत नाही किंवा ती पण तेवढंच कमवते, त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. अशा वेळी समजा माझ्या 4 मुलींपैकी एक मुलगी निघून गेली किंवा हरवली तर बरेच वेळा मला फरक नाही पडत. म्हणजे ती परिस्थिती तितकी विदारक आहे तिकडली, जिकडनं त्या मुली येतात. हां, किंवा त्या मुली जिथून येतात त्यांच्या घरची ती परिस्थिती इतकी वाईट असते किंवा काही मुलींचा असा विचार असतो की मी घरी थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करेल त्या याने का होईना, आणि हे माझ्याजवळ जर का काही शिक्षण नाही तर हे कदाचित माझ्याकरता योग्य माध्यम आहे जिथून मला थोडा अधिक पैसा कमवता येतो, दुसरं कुठलं स्किल नसताना आणि शिक्षण नसताना. बरोबर मॅडम. आपण आरोपी म्हणजे पुरुष आरोपींना पण इंटरोगेशन आपण केलं. हो. मग यांचे तर उत्तर ठीक आहे, काही एकदम स्टबन असतात, त्यांना अभिमान असतो किंवा आम्ही मर्डर केला. महिला आरोपीला इंटरोगेट करताना काय नेमकी म्हणजे पद्धत असते किंवा तुम्हाला कसा अनुभव आला महिलांना इंटरोगेशन? महिला आरोपी पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जशा पुरुष आरोपी असतात तशाच महिला आरोपी असतात, फक्त त्या तेवढ्या प्रमाणात नसतात, त्यामुळे तो ट्रेंड इतका एस्टॅब्लिश नाही आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ते प्रोफेशन म्हणून घेतलेलं असतं आणि त्याला त्याबद्दल व्यवस्थितपणे सगळं काही माहिती असतं. 1-2 वेळा जेलमधून आलेलं असतो, वकिलाच्या मार्फतीने त्याला कायदा काय आहे आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला फार काही शिक्षा होणार नाही हे सगळं माहिती असतं. काही वेळा परिस्थितीचे भक्ष असतात आणि ते पुरुष पण असतात आणि महिला पण असतात. आणि स्टबर्ननेसबद्दल तुम्ही म्हणाल तर मी असं म्हणेल की महिला या पुरुषांपेक्षा जास्त स्टबर्न असतात. बरोबर मॅडम. आत्तापर्यंत इतक्या वर्षापासून कार्यरत असताना असं कोणतं म्हणजे तुम्हाला वाटलं की म्हणजे आपण जसं आपल्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पण काम करतो, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण काम करत असतो, तर असा कोणता किस्सा किंवा असं तुम्हाला वाटतं की नाही या अधिकाऱ्यांसोबत काम करताना भरपूर काही शिकायला भेटलं आणि खरंच यांच्या अंडरमध्ये काम करून खरी आपली जी ओळख आहे निर्माण झाली असं काही? नाही, माझ्या नशिबाने मला सगळेच अधिकारी खूप छान मिळाले. म्हणजे हे फक्त सांगायचं असं म्हणून नाही. मुळात मी जसं सांगितलं की मी ज्या वातावरणातून आलेली आहे त्या वातावरणामध्ये मी हे शिकलेली आहे की प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी असतं. आणि मी लहानपणापासूनच माणसांना अभ्यासायचं मला ती आवड आहे, त्याच्यामुळे मी पण हे मानते की प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी चांगलं असतं. आणि तोच एक पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे मला त्या व्यक्तीकडून जे मिळतं ते मी घेत जाते. आणि सगळ्याच अधिकाऱ्यांकडून खरंच काही ना काही शिकायला मिळालेलं आहे. 2 व्यक्ती जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी वाद पण असतात, त्याच्यामुळे ते एकमेकांनी दुखावल्या जातात, हे खरं आहे. पण ती तात्पुरती भावना असते. त्याच्याकडून आपण जेव्हा बघतो की हे शिकायला जातं. आणि असं म्हणायचं तर मी माझ्या नशिबाने मला अमितेश कुमार सरांसोबत 2 वेळा काम करायला मिळालं. आणि तेव्हा अमरावतीला पण ते कमिशनर होते, तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी जास्त राहिल्यामुळे कदाचित माझी काम करण्याची पद्धत थोडीशी त्या बाजूला झुकलेली असू शकते. म्हणजे तो एक त्यांचा प्रभाव असू शकतो. बाकी अधिकारी सगळेच म्हणजे प्रत्येकाकडे आपली एक काम करण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाकडून काही ना काही असं त्या ह्याच्यातलं आपल्याला जे पटलं आणि जे समाजाला पुढे नेण्याकरता उपयोगी येईल ते मी घेत असते. नक्कीच मॅडम. आणि महिलांसाठी स्पेशली महिलांसाठी आपण काय संदेश द्याल? जसं पोलिसांकडे यायला घाबरतात, एक पोलीस दिदी म्हणून पण उपक्रम सुरू केलेला आहे, तर पोलिसांकडे यायला घाबरतात म्हणजे पोलिसांसोबत मैत्री पण चांगली नाही, वैर पण घेतलेलं चांगलं नाही असं पण म्हटलं जातं. त्यामुळे महिला जे ते
समजून घ्या त्यांच्यावरती अत्याचार होतही असेल, भलेही ते घरातलं असेल किंवा बाहेरचं असेल. अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये यायला घाबरतात आणि स्पेशली पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर तिथे पुरुष अधिकारी म्हणून भेटेल, मग त्यांना आपण कसं काय ओपन अप होऊन सगळं सांगायचं. तर तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? पहिलं तर मी नेहमीपासून हे म्हणते की पुरुष आणि महिलांमध्ये शारीरिक भेद दिसत असला तरी महिला या पुरुषांपेक्षा अधिक सबल आहेत. फक्त पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांना थोडंसं अबला असं त्यांच्या मनामध्ये बिंबवल्यामुळे आणि तो संपूर्ण जो पगडा आहे त्यामुळे त्यात तीच भावना घेऊन चालतात. पण कुठलीही म्हणजे मी असं पण म्हणेल की कुठलीही शारीरिक यातना असो किंवा शारीरिक कुठला हल्ला असो तो पण दूर सारण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. फक्त तिला तिची जी अक्कल आहे, तिची जी बुद्धी आहे आणि ती जी ते वापरते एरवी बाकीच्या गोष्टींमध्ये, त्याचाच तिला तिथे वापर करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने तिला स्वतःला त्यावर विचार करण्याची गरज आहे. समजा मी म्हटलं की कोणी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मागे लागतंय, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 1 मिनिट तिथे थांबा आणि त्याच्याकडे फक्त बघा, तो आपोआप पळून जाईल. आणि हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि मी सगळ्यांना तेच सांगते. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की त्यानंतरही तो पाठलाग करते, तर तुम्ही आरडाओरडा करा, 4 लोक तुमच्या मदतीला येतात. त्यानंतरही तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पोलीस खात्यामध्ये जा किंवा पोलीस स्टेशनला जा. असं असू शकतं की पोलीसवाला तुम्हाला कॉपरेट करणार नाही, ह्याच्या मागची वेगवेगळी कारणं आहेत. पण समजा तसं वाटल्यानंतरही जसं मी जसं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही कोणाकडे तरी मागे वळून बघितलं, ही एक पहिली स्टेज होती आणि दुसऱ्यांदा तुम्ही आरडाओरडा केला, ही दुसरी स्टेज होती. तुम्हाला समजा तसं वाटत असेल की पोलीसवाला ऐकत नाही आहे, तर त्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं अधिक तुम्हाला तुमची गोष्ट थोडी जोर लावून बोलावी लागेल आणि ती ऐकल्या जाईलच. तर त्याबद्दल म्हणजे तुम्हाला कुठली शंका असण्याचं कारण नाही. आणि पोलीस स्टेशनला पण महिला अधिकारी, महिला कर्मचारी असतात, कायद्याने त्या उपलब्ध पण असतात आणि त्या बाउंड पण आहेत तुमची मदत करण्याकरता. आणि ही संपूर्ण समाजव्यवस्थाच, इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला योग्य व्यक्तीपर्यंत पोचावं लागेल किंवा योग्य व्यक्ती कुठे मिळते ह्याची थोडीशी माहिती काढावी लागेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम. हे होते आपल्यासोबत कविता इसरकर मॅडम. यांचा अनुभव आपल्याला एकंदरीतच कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच अनेक अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती आणि बेनकाब. नमस्कार.